तर कर्जमाफीसाठी जवळपास 14,000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय। शेतकरी बांधवांनो, आजची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात आता थेट पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे। अटी आणि शर्तींचे जाळे टाकून शेतकऱ्यांची फसवणूक, कर्जमाफीवर विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप। भाजप महायुती सरकारची कर्जमाफी योजना ही फसवी असल्यास गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केली टीका। अटी व शर्तींमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहतील असा दावा त्यांनी केला आहे। सोसाट्याचा वारा, गारपीट आणि कडकडाटसह वरुण राजा बरसला। अमरावतीमध्ये सायंकाळी मान्सूनपूर्व कोसळला। ई-केवायसी न केल्यास पीएम किसान योजनेचा हप्ता होणार बंद। 2,43,000 अधिक लाभार्थी शेतकरी अपात्र। 159 गावांना पुराचा धोका, प्रशासन अलर्ट मोडवर। गेल्या वर्षीपासून 9 नागरिकांसह 327 जणांवर पुरामध्ये वाहून गेल्याने मृत्यू। यावर्षी सुद्धा जिल्हा प्रशासन सज्ज। अमेरिका इराण युद्ध संघर्ष पुन्हा पेटला। अमेरिका इराण यांच्यामध्ये पुन्हा युद्धाचा भडका उडाला। इराणचे सैन्य पूर्णपणे उद्ध्वस्त, फक्त 21% क्षेपणास्त्र शिल्लक, ट्रम्प यांचा दावा। इराण युद्धाची 100, 7,000 पेक्षा जास्त मृत्यू, जग आर्थिक संकटाच्या खाईमध्ये। 58 कोटी जनधन खात्यांमुळे कोट्यावधी नागरिक औपचारिक बँकिंगशी जोडले गेले। 58 कोटींहून अधिक जनधन खात्यांमुळे कोट्यावधी नागरिकांना औपचारिक बँकिंग प्रणालीशी जोडण्यात आलेले आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी सांगितले। युद्धाच्या भडक्यामध्ये बाजार कोसळला। सेनेक्सची 719 तर निफ्टीची 243 अंकांनी घसरण। फिलिपाईन्समध्ये भूकंपामुळे असंख्य इमारती जमीन उद्ध्वस्त। भूकंपानंतरही सुनामी 4.5 फुटांपासून अधिक भूकंपानंतरही सुनामी 4.5 फुटांहून अधिक उंच लाटा उसळल्या। जिल्ह्यामध्ये 3,834 हेक्टरवर कापसाची लागवड। 7,40,000 हेक्टरवर खरीपाचे नियोजन, तर 50,000 हेक्टरहून पूर्व हंगामी कापूस पेरणीचा अंदाज। देशामध्ये रोख रकमेचा तुटवडा। देशभरातील एटीएम मध्ये रोख रकमेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असताना केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावी। खराब हवामानाचा एअर इंडियाला फटका। दिल्लीच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी पावसाने थैमान घातले। युरियाचा तुटवडा की शासनाचा गोंधळ, पेरणी तोंडावर, खतासाठी शेतकऱ्यांची धावपळ तर सरकारच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह। कर्जमाफीचे काही निकष अडचणीचे, शरद पवारांची सरकारला सूचना। राज्यातील शेतकरी कर्जमाफी, वादळी पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान आणि इंडिया आघाडीची आगामी रणनीती या महत्त्वाच्या मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा। पाऊस लांबल्याने कारले उत्पादक शेतकरी अडचणीत। वैरागड येथील शेतकऱ्याने कारल्यांचे वेल उपटून फेकले। महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी द्यावी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत राज्य शासनाने 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केलेली आहे।